बॉडी 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 इन एम्ब्रिओ लाईफ. त्याचा कॉन्शियसनेस असं आहे, बॉडी इन एम्ब्रिओ लाईफ. ओके. बॉडी ऍट द ऍडोलसंट एज. ओके. बॉडी ऍट द ऍडल्सन म्हणजे माइलस्टोन्स डेव्हलप होणं, डेव्हलपिंग बॉडी, बॉडी आफ्टर बर्थ म्हणू शकतो. ओके. मॅच्युअर बॉडी, त्यानंतर मग येतं इथं ओल्ड बॉडी. त्यामुळं त्यांचे माइलस्टोन डिलेड आहेत ना, माइलस्टोन डिलेड आहेत. बोलायला अडखळणं किंवा माइलस्टोन डिले असतील तर ही ही मुद्रा त्यांना हेल्प करेल. ओके. लक्षात आलं. एम्ब्रिओ बॉडी पासून असेल तर बॉडी इन एम्ब्रिओ स्टेट. आता 9वीला म्हणजे ते ऍडल्सन स्टेट मध्ये आहेत ना, तर ते इथं येणार. ही मुद्रा त्यांना. मंत्रा कोणता देणार त्यांना अशा केसमध्ये? मंत्रा, मुद्रावित मंत्रा जास्त इफेक्ट करतो. ओके. उच्चारण कोणता येणार मंत्रा? ओ, ओ आणि आ. ओ आ. ओके. मंत्र त्यांना तो द्या, तो हेल्प करेल. ओके. दोन्ही हाताचे नाही, एकाच नाही, हाताने एका हाताची बास. एका हाताचे. ओ आ है ना. ओ आणि आ. बाकी क्वेश्चन कुणाला? दर्शना, तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर आज क्वेश्चन्स आपण घ्यायचे सगळ्यांचे. सर मी क्लास अटेंड नाही केला कारण माझे वडील एक्सपायर झाले गुरुवारी, त्याच्यामुळे मी होय 2-3 दिवस क्लास नाही अटेंड केले. हा. काय झालं होतं त्यांना? ते पडले होते ना, ते थोडे हा वॉकरवर चालत होते, MI झाला लगेच अचानक फसलेला, ओके. सिव्हिअर MI अचानक. आला आणि एक्सपायर झाला. ठीक, आपण बोलू क्लास नंतर. क्लास नंतर जरा कॉल करीन तुम्हाला. हो हो, बोलू की. हा. ओके. काय काय घेतलं थोडस रिवाइज करा बरं प्रयत्न. काय काय घेतलं पहिल्यापासून थोडस, काय काय टॉपिक्स आपण कव्हर केले, बऱ्यापैकी झालेले आहेत ना. रिलेशन्स कंप्लीट झाले ना आपले? हो. रिलेशन कंप्लीट झालं, सोल पण झालंय, माइंड पण झालाय, एनर्जी बरंच डिटेल मध्ये झालंय. तर आय थिंक तुम्ही अनकॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, ऍब्सोल्यूट कॉन्शियसनेस ते नाही शिकवलं या बॅच मध्ये. नाही शिकवलं यापासून. ते थोडस पुढं घ्यायचं आपल्याला कधी. ओके. ते मी माझे नोट्स बघते, त्याच्यामध्ये आहे. हा. बऱ्यापैकी झालेलं आहे सिलेबस मला हो वाटतं. हो, बऱ्यापैकी झालं. रिलेशन्स बद्दल. ओके. सो विच मुद्रा विल यू सजेस्ट द दर्शना, है ना, द फादर रिलेशनशिप? It's very important in these situations. If the person is right-handed, where is the father relationship? Hetero. राईटचा हेटेरो. Right's a hetero. Okay. So that is important sometimes. त्या रिलेशन बाबतीत, कोणत्याही रिलेशन बाबतीत जर कोणतीही घटना घडली असेल, हॉस्पिटलायझेशन असेल, हेल्थ असेल, सो we should support that relation with the help of mudras and mantras.
स्माइल इव्हिनिंग विक्रांतजी. While evening, sir. स्माइल इव्हिनिंग. आज उद्या आपण क्वेश्चन्स घेणार आहोत आणि मग त्यानंतर काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता. पर्सनल असतील किंवा आता पण आपण जे शिकलो त्याच्यात काय करता येईल. की आपण 2 टूल्स शिकलेले आहेत, मुद्रा अँड मंत्रा स्पेशल. ओके, बिकॉज दीज आर द मोस्ट प्रॅक्टिकल टूल्स टू बॅलन्स. मुद्रा अँड मंत्रा. ब्रीद इज ऑल्सो देअर, पण ब्रीदला थोडस आपल्याला प्रॉपर वेनी समजून घ्यायला पाहिजे. बट सुरुवात मंत्र आणि मुद्रा. स्माइल इव्हिनिंग शशिकांत सर. स्माइल इव्हिनिंग. स्माइल इव्हिनिंग सर. स्माइल इव्हिनिंग. शशिकांत सर ठाण्याचे डेप्युटी कलेक्टर आहेत बरं का. सध्या वर्किंग आहे. हो, वर्किंग आहे. इथे सर. बोला सर. सर हा. आपल्या 20th सर सकाळी लवकर पोहोचलं तर चालेल ना? चालेल की 20 तारखेला सकाळी ना. हा, चालेल. सकाळी. आपलं किती वाजता सकाळी सुरू होतं सेशन? पहिलं सेशन 9 वाजता चालू होईल शार्प. 9 वाजता 9 ना? वाजता. ओके. हा, 9 वाजता मग त्याच्या अगोदर आम्ही पोचून जाऊ म्हणजे. पोचा, निवांत पोचा काय अडचण. हो सर. हो. नमस्ते. स्माइल इव्हिनिंग. मला विचारायचं होतं, पॉडकास्ट बघितला का सगळ्यांनी? एनी सजेशन्स इन द पॉडकास्ट? मराठीमध्ये केलेलं ऍक्च्युली. मला तर फार आवडलं ते. पहिली मुलाखत ना तुमची ती? हा, पहिलीच फार आवडली मला. शेअर केलंय का मी ग्रुपला? नाही केलेलं बहुतेक. नाही, या ग्रुपला नाही केलेत सर. ते हेला केलं. सर ग्रुपवर शेअर करा ना सर. करू नक्कीच. येस सर. हो. येस. ऍक्च्युली ती आयडिया मला वाटते शशिकांत सरांनीच सजेस्ट केली होती. त्याच्यावर मग विचार केला. थँक्स टू स्माइल सजेशन. थँक्यू सर. सोशल लाईफ बद्दल थोडस बोलूया का सर? हा, सोशल लाईफ आपण राहिलंय वाटतं मला वाटतं. ओके. हा, जास्त डिस्कस नाही केलंय सर. नाही घेत. सोशल लाईफ. Which finger? Social life is कनेक्टिंग न्यूट्रल. okay. Connecting neutral. Connecting neutral. Social life. फारच मोठं.
न्यूटो, दिस इज द सोशल लाइफ, okay, ट्रायोजन ऑफ सोशल लाइफ। चलिए यहाँ न्यूटो, याचं नाव काय, न्यूट्रोचा न्यूटो। स्पिरिच्युअल and non-spiritual organization किंवा स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन लिहा इथं, स्पिरिच्युअल नॉन स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन, NGO सगळे इथं येतात। स्पिरिच्युअल का बरं न्यूटो, का न्यूटो घेतला असेल स्पिरिच्युअल नॉन स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन? That takes you to the inward journey. And they are more connected to the spiritual understanding, है ना? आणि दुसरं एक असतं की ते त्यांच्यासाठी जनरलाइज असायला पाहिजे ऍक्च्युली, ते असतं नसतं नंतरची गोष्ट आहे, पण जनरल ना, तिथं कोणता भेदभाव नाहीये। ओके, दॅट इज द एनजीओ भेदभाव करतात का त्यांच्या कामामध्ये वगैरे असं, स्पिरिच्युअल नॉन स्पिरिच्युअल एनजीओ सुद्धा नाही केला पाहिजे ऍक्च्युली, पण Okay. कधी कधी तिथून पण सफरिंग येण्याचे चान्सेस असतात बऱ्याच वेळेला स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन्स कडनं बऱ्याच वेळेला। जसं काल म्हटलं की, परवा म्हटलं की बऱ्याच संस्था ह्या ऍक्च्युअली संन्यास धर्माचं रिअलायझेशन न देता किंवा त्यांना पूर्ण व्यवस्थित गायडन्स न देता, समटाइम्स दे टेक द इमोशनल बेनिफिट्स ऑफ देअर ना, बरीच मुलं मुली आता सध्या इमोशनल क्रायसिस मधनं जात आहेत, तर तिथं मग त्यांना एनरोल करून घेतलं जातं। ऍक्च्युली प्रोसेस Exploitation. आहे ना, प्रोसेस आहे। व्हॉट इज द प्रोसेस फॉर द संन्यास धर्म? एनी आयडिया? कोणत्या अवस्थेतनं जावं लागतं? पहिल्यांदा मुमुक्षु, है ना, म्हणजे ह्या प्रोसेस नाही, ज्ञान ऍक्च्युली संन्यास कधी घेता येतो? संन्यास? एनीवन नोज द आयडिया? ज्याला ज्ञानी व्यक्ती संन्यासाकडे जाऊ शकतो। आद्य शंकराचार्य ज्ञानी होते ना, भगवान महावीर ज्ञानी होते। ओके, ज्ञान पूर्ण झाल्यानंतर जो प्रोसेस असते तो संन्यास आहे। आता जे आपण संन्यासी म्हणतो ते साधक आहेत ऍक्च्युअली, ते साधक म्हणून आहेत। ओके, दे आर इन द फेज ऑफ साधक किंवा मुमुक्षु असतील किंवा मोक्ष मार्गावर चाललेले आहेत। ओके, पण मी म्हणत नाही कुठल्या संस्थेचं हे करत नाहीये, हे आता पॉइंट्स निघाला म्हणून मी सांगतोय। बऱ्याच वेळेला सफर होतं। मध्ये मी 1-2-3 केस बघितल्या की इंजिनिअरिंग कंप्लीट झालं आणि नाव नाही घेत त्या संस्थांचं मी, इंजिनिअरिंग कंप्लीट झालं आणि त्यांनी पटकन लगेच काय केलं, मुलगा म्हणजे आई वडिलांची कंप्लेन आहे अशी की मुलग्याने इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आणि तो गेला संन्यास। त्यांचं मत होतं की आम्हाला कोण बघावं। यू नो अबाउट द संन्यास धर्माला कुणाची परवानगी लागते संन्यास घ्यायचा असेल तर? कुणाची? आईची परवानगी लागते। आईची परवानगी जोपर्यंत नाही तोपर्यंत संन्यास घेता येत नाही। आणि ज्ञानेश्वरांच्या वडिलांना बायकोची परवानगी नाही घेतली म्हणून परत यायला लागलं। हा, आईची आणि बायकोची, लग्न झालं असेल तर बायकोची आणि लग्न झालं नसेल तर आईची। ओके, सो मी त्याच्यात डिटेल जात नाही, पण हे मी का सांगतोय, दिस पॉइंट विल हेल्प देम टू रिअलाइज द खरंच मला संन्यास धर्म घ्यायचंय की नाही घ्यायचंय। कुणाला असं वाटत असेल की संन्यासाकडे जावं
तर हे पकडून विचारा स्वतःला, खरंच घ्यायचंय का नाही घ्यायचं? का अजून अजून बाहेरचे जग जगायचं आहे? हा बरोबर आहे. दिस इज द दिस दिस इज दिस इज ऑल्सो, मी तुम्हाला रिप्रोडक्टिव्ह सिस्टम वगैरे नाही शिकवलं. दिस ऑल्सो कोइन्सिडेंटली दिस पॉइंट इज ऑल्सो रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ओके, कोइन्सिडेंट. तो दुसऱ्या ट्रायोलॉजी नुसार येतो. त्यामुळे मी बऱ्याच वेळेला ह्या लोकांना देतो. माझ्याकडे जर संन्यास धर्मातले आले तर बऱ्याच वेळेला मी तो देतो हा पॉइंट. दे शुड रिअलाइज खरंच जायचंय का अजून आपल्याला बाह्य कर्म करायचंय. संन्यास धर्म घेतला तरी कर्म हे करावंच लागतं, जे काही कर्म करायचं आहे. असं नाही की कर्म ओके. म्हणून खूप सुंदर आहे. तुम्ही ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय वाचा, कर्मसन्यास योग. ओके, कर्मसन्यास योग खूप सुंदर. म्हणजे अर्जुनाने विचारलंय, इकडे तू संन्यास पण घ्यायला सांगतोस आणि इकडे कर्म पण करायला सांगतोस. अर्जुनच फक्त भगवंताला असं विचारू शकतो की हे कसं काय, कर्म पण करायचं आहे आणि संन्यास पण करायचं, मग श्रेष्ठ मार्ग कोणता? तर सरळ सरळ सांगितलंय आणि की संन्यास आणि कर्म मार्ग हे दोन्ही इक्वल आहेत. तिथं फक्त निष्कामता पाहिजे, न्यूट्रलायझेशन पाहिजे, न्यूट्रो कॉन्शियसनेस पाहिजे. दोन्ही एकच आहेत. म्हणून मी बऱ्याच वेळा म्हणत नाही की मी कर्म सोडा आणि इकडे पाठिंबा लागा. नाही तर आपले साधक आहेत ते बरेच सगळ्या चांगल्या चांगल्या पोस्टवर आहेत, बरेच बिझनेसमॅन आहेत. त्यांना जर म्हटले की सोडा आणि त्यांच्या घरातले सगळे येऊन बसतील माझ्याकडे, हे की नाही? असं नाही होणार आहे. दॅट शुड बी, कर्मा शुड बी कम्प्लिटेड. ओके. आपले एक चांगले साधक आहेत, त्यांचं हे आहेत, म्हणजे आम्ही जे शिबिर घेतलं होतं नगरला, रिसॉर्ट त्यांचं आहे, खूप सुंदर आहे. ते मला मध्ये मध्ये म्हणायचे की सर असं वाटतंय की आता नको, बास झालं, सगळं सोडून द्यावं आणि गप आपलं आळंदीत त्यांचं घर पण आहे, जाऊन थांबावं तिथे. त्यांची प्रवृत्ती जी आहे ती हेट्रो ओरिएंटेड आहे, म्हणजे वर्कहोलिक आहे. हेट्रो म्हणजे वर्कहोलिक आहे. त्यांना म्हटलं असलं काही करू नका, गप हाय ते काम करा, काय वाटलं तर माझ्याकडे या, आपण ध्यान करूया आणि परत जावा कामाला. कारण माहिती आहे तो व्यक्ती जाऊन घेईल. हेट्रो ओरिएंटेड व्यक्ती काय करतात, घेतात आणि परत रिटर्न येतात. ओके, ते जास्त डेंजर असतं. त्यामुळं कर्म, वर्कहोलिक पर्सन्सना मी कर्मच ध्यान म्हणून सांगतो, कर्म करा पाहिजे. ठीक आहे. तर दिस पॉइंट विल हेल्प. असं वाटलं कुणाला की तुम्हाला आता सगळं सोडून जावं, तर हे पकडा आणि 10 मिनिटं बसा, आपोआपच सगळं ते भूत निघून जातं, मग आपोआपच येतं ते. ओके. सो असं कोणी यंग मुलं असतील किंवा हे असतील, ठीक आहे, तर हे टच करून जायचं. 99% आता संन्यास घेणाऱ्यांच्या मागं कारण आहे की पुढं काय करायचं हे कळत नाहीये आणि रिस्पॉन्सिबिलिटी नाही घ्यायची. ओके. स्वतःचीही घ्यायची नाही रिस्पॉन्सिबिलिटी, दुसऱ्यांची जाऊ दे, स्वतःचीही घ्यायची नाहीये. मग ते कुठल्या तर ह्याच्याशी जोडले जातात आणि मग नुकसान होतं. साध्या भाषेत काय आहे की समाजाचं खूप, म्हणून सोशल लाईफ मध्ये घेतलेलं आहे, पण समाजाचं मोठं नुकसान आहे, कारण त्याच्या पुढची सगळी सोशल लाईफ आहे. सो दिस इज द स्पिरिच्युअल अँड नॉन स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन. योग्य गुरु नाही भेटला तरी सुद्धा सफर करतात लोक, गायडन्स नाही मिळाला. कारण गुरु आणि शिष्याचं रिलेशन कसं आहे, सोल डायमेन्शनचं. मी तर म्हणतो की हजबंड वाईफ रिलेशन मध्ये जेवढा काही समजा ट्रॉमा होणार असेल त्या रिलेशन बिघाडामुळं, त्याच्यापेक्षा जास्त गुरु आणि शिष्याचं नातं बिघडलं तर होतं. कारण पूर्ण सरेंडर असतो ना गुरुवर. ओके. त्यामुळं आजकाल गुरु चूज करायचा असेल तर व्यवस्थित कॉन्शियसली चूज करा. पटकन भावनिकतेने इमोशनली कुणापुढे सरेंडर होऊ नका. इट्स माय स्माइल सजेशन, है ना. त्यामुळं इमोशन्स अँड रिझनिंग इज नॉट द क्रायटेरिया टू चूज द गुरु. मोरॅलिटी अँड स्पिरिच्युअलिटी इज द क्रायटेरिया. मोरॅलिटी अँड स्पिरिच्युअलिटी इज द क्रायटेरिया. इमोशनल कधीच नाही झालं पाहिजे कोणत्याच क्षेत्रात. ओके. गुरु कोण असतो, गुरुचं काम काय आहे,
Who is the guru? Takes you to the path, shows you the correct path, takes partial responsibility of. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्यातलं गुरुत्व जागृत करण्याची कॅपॅसिटी ज्याच्याकडे आहे तो गुरु असतो. ओके, तो डिपेंडंट बनवत नाही, फॉलोअर्स बनवत नाही, तुमच्यातलं लीडरशिप ऍक्टिव्हेट करतो. दॅट इज द गुरु. सो हे काही क्रायटेरिया आहेत, हे सगळे दासबोध मध्ये तुम्हाला मिळतील, ज्ञानेश्वरी मध्ये ह्याची सगळी उदाहरणं. अमृतानुभव मध्ये तर सेकंड चॅप्टर त्याच्यावरच आहे ना, वाचा तो कधीतरी. ओके, सो दिस इज फॉर द स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन अँड नॉन स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन. Sir, non न्यूट्रोस्माइल लाईफ फाउंडेशन कशात घ्यायला पाहिजे? कुठलं स्पिरिच्युअल फाउंडेशन? ऑर्गनायझेशन. कुठलं फाउंडेशन? न्यूट्रोस्माइल लाईफ फाउंडेशन. हो, स्पिरिच्युअल मध्ये घ्यायचं ना. Okay, but it's not all directly spiritual, it's a total social, spiritual, social, है ना, त्याच्यात बाकीच्या पण गोष्टी येणार आहेत. So this is the thing. non-spiritual का spiritual and non-spiritual organizations असं का म्हटलं? नॉन स्पिरिच्युअल म्हणजे हे याच्या एनजीओ जे असतात, ज्या सोशल ऍक्टिव्हिटीज करतात ते इथं येतात. ओके, दोन्ही पण तिथं येतात. स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन पण येतात आणि नॉन स्पिरिच्युअल म्हणजे एनजीओ, सगळ्या एनजीओ. तर त्याचा एनजीओचा रेफरन्स काय असतो? सपोज आपल्याकडे स्वतःची एक एनजीओ असेल तर त्याचं काय म्हणजे कसं रेफरन्स आहे तो एनजीओचा? हा, एनजीओ मध्ये ज्या गोष्टी आहेत, समजा एखादं वृद्धाश्रम असेल, एखादं हे असेल, तर ते म्हणजे सगळ्यांना समान असतं ना तिथं चूज नसतं, म्हणजे कुठला जात भेद धर्म असं काही प्रकार नसतो, म्हणून तो न्यूटो मध्ये घेतलेला आहे. दिस टूज आर डिफरंट एंटिटीज, ते एकमेकाशी कनेक्टेड नाही, ते डिफरंट आहे. स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन इज डिफरंट अँड नॉन स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन इज डिफरंट. पण त्यांचा न्यूटो कॉन्शियसनेस असला पाहिजे. हे आमच्या इथे एक मतिमंदांची शाळा आहे आणि त्यांना ना म्हणजे ती जी संस्था होती नाव, तर लोकसत्ता गणपतीच्या दिवसामध्ये सर्व कार्येषु सर्वदा म्हणून एक ऑर्गनायझेशन करतात, ज्याला मोठ्या प्रमाणावर पब्लिक डोनेशन देतं. तर बातमी आली पेपरमध्ये की त्यांना 2 करोड डोनेशन जवळजवळ काहीतरी मिळालं. आणि नंतर कळलं की त्या संस्थेतल्या तिथपर्यंत 1 रुपया पण गेला नाही, कारण त्याचे जे पदाधिकारी होते ते कुठले ते भलतेच होते. आणि म्हणजे इतका धक्का होता तो आम्हाला की म्हणजे आपल्या ओळखीची शाळा, म्हणजे तिथे काम करणाऱ्या बाई माझ्या ओळखीच्या, की ते खूप तळमळीनं काम करतात मतिमंदांसाठी. पण नंतर हे कळलं की त्याच्या मागचं सत्य आहे की तेच तर आहे ना. म्हणून तर या गोष्टी त्या डायमेन्शनला व्हायला पाहिजे. सो तिथं वर्क करणारे लोकांनी किंवा तिथं, सो आपण पण डोनेशन द्यायचं असेल तर ही मुद्रा अप्लाय करून डोनेशन द्या. म्हणजे योग्य त्या ठिकाणी द्याल तुम्ही डोनेशन, जर देणार बरोबर आहे असेल सर. तर. ओके, पण कॉन्शियसनेस आज प्रत्येक जण डोनेशन घ्यायलाच बसलेले आहेत. ओके, आणि देणारे पण भरपूर आहेत, म्हणजे लोकांना खरं द्यायचं पण आहे काही लोकांना. द्यायचं आहे, पण ठीक आहे, म्हणजे कुठं द्यायचं हे कळत नाहीये. हा, बरोबर. आणि मला असं वाटतं की आता बाकीच्या दानाची गरज नाहीये, ज्ञानदानाची गरज आहे. अशा जिथं ज्ञानदान किंवा ह्या गोष्टी केल्या जातात तिथं दॅट वेरी जायला पाहिजे असं मला वाटतं. दॅट इज द थिंग. सो दिस इज द स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन. कधी कधी आता तुम्ही कोणती मुद्रा ऍप्ली केली पाहिजे? मग तुम्ही हे करायला पाहिजे, कारण दुःख झालं ना त्या गोष्टीचं. ओके, दॅट शुड बी इम्पॅक्ट, त्याचा इम्पॅक्ट होतो. फसवलं आपल्याला, म्हणजे बरेच जण देतात आणि नंतर कळतं की अरे हे तर सगळं फ्रॉड आहे, मग आपल्याला दुःख होतच ना, विश्वास उडून जातो, ट्रस्ट उडून जातो. मग त्यावेळेला हे करणं गरजेचं. देन सेकंड इज द शो ऑफ. शो ऑफ म्हणजे शो ऑफ करणारे कोणत्या ऑर्गनायझेशन आहेत?
दिखाऊपणा. बॉलिवूड, सोशल मीडिया. सोशल मीडियाकडनं पण कधी कधी त्रास होतो का? कोविडच्या काळात सोशल मीडिया. आता ऑनलाईन फसवणूक सोशल मीडियाचाच एक भाग आहे ना. हा, दॅट इज द ऑनलाईन न्यूट्रोचा हेट्रो सोशल मीडिया. देन सगळं बॉलिवूड, हॉलिवूड, टॉलिवूड सगळंच ह्याच्यात येणार आहे. जिथं शो ऑफ केलं जातं, दाखवलं जातं, शो ऑफ ऑर्गनायझेशन, मार्केटिंग इथंच येणार आहे. तर मग सगळे कॉर्पोरेट्सचे जे NGOs असतात असोसिएटेड, त्यांचं CSR फंड्स तिकडे जातात, ते पण इकडे जाणार ना, फक्त कशामध्ये? शो ऑफ. शो ऑफ मध्ये सगळे नाही शो ना, ऑफ शो मध्ये ऑफ नसतील. मॅक्सिमम ना मॅडम, म्हणजे त्यांना सगळे फक्त आणि टाटाचे मॅडम आहे ना, टाटाचं काम बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपल्याला कल्पना नाही अशा ठिकाणी त्यांनी खेळांच्या वगैरे सोयी केलेल्या आहेत. नाही नाही, म्हणजे शो ऑफला तुम्ही तसं नका घेऊ. शो ऑफचा विषय कसा आहे, शो ऑफ म्हणजे बॉलिवूड, शो ऑफ म्हणजे हॉलिवूड, जिथं एक्सप्रेस केलं जातं मार्केटिंग. ओके, डोनेशन्स हे कदाचित होमो मध्ये येईल किंवा न्यूट्रो मध्ये येईल. ओके, कोणतेही डोनेशन्स जे डोनेट करणारे जे आहेत प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स, त्या वेगळ्या आहेत. ओके, इथं शो ऑफ म्हणजे सगळे बॉलिवूड वगैरे सगळे. ओके, म्हणजे आता मी समजा मी जे हे केलं, पॉडकास्ट केला, तो कशामध्ये येणार आहे? शो ऑफ मध्येच येणार आहे ना, दाखवावं लागलं मला. ओके, दॅट इज द. मग सोशल मीडिया वाईट आहे का? नाही. आहे की नाही? बऱ्याच वेळेला पूर्वी हे यायचे बघा, टीव्ही किंवा मोबाईल, काय 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 निबंध यायचे, ते निबंध लिहायला लावायचे. काय हा, शाप की वरदान, शाप की वरदान. शाप की वरदान, शाप. तसं सोशल मीडिया शाप की वरदान. तर शापही दोन्ही नाही आणि वरदानही नाही आहे, त्याचा योग्य दोन्ही वापर बाजू करता आला पाहिजे आपल्याला. दोन्ही ओके, बाजू आहेत. दोन्ही तुम्ही योग्य वापर केला तर टूल हे टूल आहे ना, तुम्ही कसं वापरताय त्याच्यावर अवलंबून आहे. सो दिस इज द. हे हे कशासाठी वापरायचं आहे बघा. मी हे खूप चांगल्या पद्धतीने देतो. ज्यांना मोबाईलचं ऍडिक्शन आहे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ही मुद्रा काम करते. ओके, बरेच जण, मी मध्ये काहीतरी बातमी वाचली की तो कोणता पिक्चर दुष्यम बघितला आणि त्यासारखं काहीतरी काय केलं, काहीतरी ते रिअलिस्टिक कुणाचा तरी खून झाला त्या बाबतीत. हे कुठून इन्फॉर्मेशन आली? हे इन्स्पिरेशन तिथून आहे ना. म्हणजे पिक्चर आहे, पण त्यांनी घेताना कसं घेतलं ते त्या डायमेन्शन. अशा केसेसमध्ये जी लोक जास्त शो ऑफ मध्ये आहेत त्यांना हे द्यायला पाहिजे. मुलं मुलींना आता बऱ्यापैकी येतं बघा. हे त्यांचा जर इन्फ्लुएन्स असेल, है ना, मुलगा किंवा मुलगी सारखं जर आरशासमोर उभारून हे करत असतील, है ना, त्यांना ते मग बोलण्यातनं जाणवत असेल की मला याच्यासारखं दिसायचं आहे, त्याच्यासारखं दिसायचं आहे. यू हॅव टू चूज दिस मुद्रा अँड क्लिअर दॅट देअर कॉन्शियसनेस, रिअलिस्टिक कॉन्शियसनेस. हे हिप्नॉसिस खूप मोठं आहे, लक्षात घ्या. हे खूप मोठं आहे बॉलिवूडचं हिप्नॉसिस. हे इमॅजिनरी वर्ल्ड आहे ना, इमॅजिनरी वर्ल्ड आहे, काल्पनिक जग आहे. आलं का लक्षात? आणि हीच लोक ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्यांना काल्पनिक म्हणतात काही लोक. ठीक आहे, काल्पनिक तर काल्पनिक, पण ह्या डायमेन्शनला काल्पनिक नाहीये. ओके, हे सांगण्याचा मुद्दा काय आहे की इथं तुम्हाला बॅलन्स्ड करता आलं पाहिजे. ही खूप बेस्ट मुद्रा आहे सगळ्यांच्यासाठी. तुम्हाला पण वाटलं की सारखं रील्स बघावी वाटतायत, तरी पकडा आणि बसा. आपोआप मोबाईल हातातून पडून जाईल आणि ध्यान लागेल. पण कधी कधी बरोबर. वापरतोय मीही वापरतो स्वतः कधी कधी. ओके, आय एम नॉट रेडी फॉर द पॉडकास्ट मेकिंग, किंवा माझा कॉन्शियसनेस नव्हता की हे करायचं आहे.
पण मी ही मुद्रा वापरल्यानंतर कॉन्शियसनेस क्लिअर झाला नाही. इफ सोशल मीडिया लोक चुकीच्या गोष्टीसाठी वापरतात तर आपण ह्या गोष्टीसाठी का वापरू नये? दॅट कॉन्शियसनेस बिकम्स क्लिअर. मी बरीच या मागच्या 2 महिन्यात बऱ्याच वेळेला ही मुद्रा वापरली माझ्यासाठी. नाही सर, फार चांगलं झालंय ते. म्हणजे मुलाखत ती, म्हणजे त्याचं मी तर खूप जणांना पाठवली ते. आज पण मी पाठवलंय तिला आणि पुढचा क्लास जॉईन कर सांगितलं. म्हणजे Thank you. Okay, so this mudra is very beautiful for the social media. Okay, influence. Then third is the होमो. neutro is the government offices. Government offices कोणते कोणते येतात? इन्कम टॅक्स. सगळे गव्हर्नमेंट ऑफिसेस बघा हा, ते कुठं घेतले बघा ट्रायव्हर्जननं. गव्हर्नमेंट म्हणजे सगळं ज्युडिशरी आलं, गव्हर्नमेंट पॉलिटिक्स आलं. ओके, सगळंच. गव्हर्नमेंट शुड बी न्यूट्रो कॉन्शियस, है की नाही? कसं पाहिजे गव्हर्नमेंट? न्यूट्रो कॉन्शियस पाहिजे. बट समटाइम्स दे बिहेव्स लाईक अ हेट्रो कॉन्शियस, होमो कॉन्शियस. ओके, दे शुड बी न्यूट्रो कॉन्शियस. ऑफिसेस, ऑफिसर्स हे सगळे न्यूट्रो कॉन्शियस पाहिजे. साधारणतः देशप्रेम जे म्हटलं जातं ते इथं येत. ओके, प्रायोरिटी इज द देशप्रेम. गव्हर्नमेंट ऑफिसेस, ही मुद्रा बऱ्याच लोकांना द्यावी लागेल. ओके, कोर्टमध्ये इथं येत, कोर्ट इथं येत. ओके, बऱ्याच जणांनी प्रयोग केलेले आहेत. कोर्टात गेल्यानंतर त्यांचे काही पण एक लक्षात घ्या, हे कधी काम करेल बरं? आपण खरंच ते प्रामाणिक असेल तर, आपल्यामध्ये काही चुका असतील तर काय करेल? सिस्टम सांगेल की हे दुरुस्त करायला पाहिजे. ओके, देन दॅट विल वर्क. आपला कॉन्शियसनेस पण डेव्हलप करेल. असं नाही की ते होणार नाही असं नाही. समजा ही मुद्रा लावली, अप्लाय केली आणि मेडिटेशन केलं आणि काही कोर्टाचं काम असेल तर आपण खरंच जर चुकीच्या पद्धतीनं काही हे करत असेल तर आपल्याला गायडन्स येईल आतनं की हे गणित चुकतंय, तू नकोच करूस. ओके, हे तुम्हाला आतून गायडन्स त्या पद्धतीनं आहे. ओके, म्हणजे कॉन्शियसनेस सांगेल तुम्हाला, चेतना सांगेल. किंवा जर खरंच तुम्ही प्रामाणिकपणे ते सगळं करताय आणि तुम्हाला कुठं ऑब्स्टॅकल्स येत आहेत तर ते रिलीव्ह पण केले जातात. प्रॅक्टिकली खूप चांगल्या पद्धतीने ह्या मुद्राच काम करतात. ओके, ठीक आहे. बरीच उदाहरणं आहेत माझ्याकडे, आता आठवत नाहीत काय काय उदाहरणं आहेत. बरेच पोलीस ऑफिसर्स कडून त्रास दिला जायचा. मग त्यांची हिस्ट्री घेताना मी ज्याला ही मुद्रा दिलेली आहे तर त्यांना तो त्रास नंतर आपोआपच बंद झालेला. दॅट कॉन्शियसनेस डेव्हलप्स. ओके, तुम्ही प्रेझेंट कसं होतं? माझ्या बाबतीत संस्था बंद, म्हणजे ती संस्था सोडून गेली. त्यामुळे RCF-नं म्हणजे ती शाळा आता, म्हणजे तिथे असणाऱ्या, मतलब मी रिटायर झाले शेवटचा पगार घेऊन, पण ग्रॅच्युइटी वगैरे माझं सगळं राहिलंय आणि जे आता तिथे काम करत त्यांना पगार नाहीये. म्हणजे फार चुकीच्या पद्धतीनं चाललंय ते सगळं. You can pass the smile with this mudra. ओके, You can pass the smile to this mudra. Okay. करप्शन असेल तर बॅलन्स्ड होईल. That is the thing. Then hospitals, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स, प्रायव्हेट हॉस्पिटल न्यूट्रो कॉन्शियस असायला पाहिजे. ऍक्च्युली आपलं न्यूट्रो स्माइल लाईक फाउंडेशन इज नॉट हिअर.
न्यूट्रो स्माइल लाईफ फाउंडेशन इज हिअर. ओके, सो इट्स दोन्हीकडे पण येतं. स्पिरिच्युअल पण आहे आणि सोशल पण आहे. सोशो स्पिरिच्युअल दोन्हीकडे. त्यानंतर होमो इज द बँकिंग क्षेत्र. बँकिंग अँड प्रायव्हेट कंपनीज. न्यूट्रोचा होमो काय लिहिणार? बँकिंग अँड प्रायव्हेट कंपनीज. जे मगाशी तुम्ही म्हणत होता टाटा किंवा यांचं जे आहे त्या सगळ्या हा. कंपन्या इथे आहेत. त्या प्रॉफिट मेकिंग आहेत ना. त्या प्रॉफिट मेकिंग. पण प्रॉफिट त्याच्याबरोबर मेकिंग ते इज द सोशल सीएसआर फंड मॅडम म्हणत होते तसं सीएसआर फंड पण मोठ्या प्रमाणात देतात आणि त्यांना ते आता बट कंपल्सरी पण आहे. देर इज नॉट इंटेन्शन टू गिव्ह देम. जर समजा तसं गव्हर्नमेंटचं बंधन नसेल तर ते नाही देणार. पण आता कसं झालंय ना सर, म्हणजे काही कॉर्पोरेट्सनी आपलं स्वतःच ऍडव्हर्टाईज करायचे त्यातनं. त्यांचं 2% ऑफ देअर प्रॉफिट्स जातो CSR ला, विच इज अ ह्यूज अमाऊंट. इट रन्स इन फ्यू क्रोर्स, राईट? बरोबर. आणि मग ते मोठे मोठे सोशल इव्हेंट्स करतात आणि सगळीकडे होर्डिंग्स लावतात की ह्या कंपनीनी हे केलेलं आहे. मग त्याचे इंटरव्ह्यूज होतात. म्हणजे बेसिक काय होतं, एकीकडे त्यांचा CSR फंड वापरला जातो ज्या कॉस्टसाठी. ते ठीकठाक असतं नसतं वेगळी गोष्ट आहे. त्यात किती ऍक्च्युअल फंड कसा वापरला जातो हे मी स्वतःनी बघितलेलं आहे. आणि ओव्हर अँड अबाउट दॅट त्यांची ऍड असते, मोठा त्याचा एक शो बाजी केली जाते की केवढं आम्ही करतोय आणि काय करतो आहे. सो हे कुठे जातं, म्हणजे ना ते शो ऑफ मध्ये जातं, ना ते NGOs मध्ये जातं, ना ते कम्प्लीट हे होमो मध्ये इट्स अ होमो फिनॉमिना. इट्स अ होमो फिनॉमिना. त्यातनं पण त्यांना बेनिफिट घ्यायचंय, सेल्फ बेनिफिट घ्यायचं. ते मार्केटिंग करतायत स्वतःच्या नावाचं. ऍब्सोल्यूट मार्केटिंग करतात आणि ते त्यांच्या नावाचं मार्केटिंग करतायत CSR ला वापरून. इफ दे So पुटिंग that is the होर्डिंग. homo phenomena. Okay, that is the homo. होमो न्यूट्रोचा होम. वुमन्स वर्ल्ड ट्रॉफी क्रिकेटची जिंकल्यानंतर प्रत्येक मुलीला टाटा सियाराची गाडी मिळाली. So that is the homo phenomenon. का होमो फिनॉमिना आहे? का होमो फिनॉमिना आहे? कारण त्यातून पण ते रिसायकल करतायत. रिसायकल इन दे आर, ते इथं नाही आहेत. दे आर नॉट सोशल स्पिरिच्युअल लाईफ. स्पिरिच्युअल नाहीये. बरोबर. डिमेन्शन नाही. ओके, दे आर ऍट हिअर. इथं पण नाही आहेत. इथं ते शो ऑफ नाही आहे त्यांचा. मेट्रो सारखा शो ऑफ नाही आहे. बॉलिवूड हॉलिवूड सारखा नाही आहे. बरोबर. देर इज डिफरन्स बिटवीन द स्टार्स बॉलिवूड. बोलवले जातात. पण त्यांच्या म्हणजे काय म्हणतात मार्केटिंग छुपा हेतू किंवा त्यांच्या कंपनीचं नाव होणं हा छुपा हेतू आहे. ठीक आहे ना, पण ते ऍटलिस्ट बॉलिवूड आणि हॉलिवूड काय होतंय सोशल मार्केटिंग मध्ये किंवा ह्याच्यामध्ये काय होतं, वन वे आहे ना. वन वे आहे. There is- बॉलिवूड मध्ये कसं होतं ना, आमिर खान येतो आणि आमिर खान जेव्हा ते काहीतरी संडेला त्याचं एक काहीतरी हे असायचा, पाणी फाउंडेशनवर असायचं. पाणी तो फाउंडेशन असायचा संडेसाठी. आणि तो भत्कलांचं पॉप्युलर प्रकाशनचे भत्कल आहेत ना, त्यांचा मुलगा ते डिरेक्ट करायचं ते शो. बरोबर. ते आणि पाणी फाउंडेशन होतं मॅडम. ओके. सो त्याला ते एवढं मोठं का झालं, कारण तिथे आमिर खानचं नाव होतं म्हणून. सो एखाद्या that is- चांगल्या कॉजसाठी जेव्हा ते होमो मध्ये घ्यायचं. तुम्ही फिक्स नाही करायचं. बॉलिवूडचा कॅरेक्टर तिथं आहे म्हणून तो काही सोशल असेल नाही असं नाही ना. उद्या आपल्या स्माईल मेडिटेशन मध्ये एखादा ऍक्टर आला
मग त्याला आपण हेट्रो मध्ये नाही ठेवणार, इथं ठेवणार आपण. ओके, हे समजून घ्या. आपण काय करतो की फिक्स करतो त्यांना, ती आयडेंटिटी फिक्स करतो, तो चेंज होतो ना. तुम्ही पण चेंज होताय की, आपण पण चेंज होतो ना. तो तो आता ते वर्क करत असेल तर तो तिथं जाणार आहे. ओके, त्याचा पिक्चर काय काम करेल, पिक्चर शो कुठे ऑफ येईल, तो शो हेटेरो ऑफ मध्ये. मध्ये, मेट्रोमध्ये. पण तो जर एक सोशल करत असेल तो इथे येईल. तो समजा स्पिरिच्युअल ओशोच्या आश्रम मध्ये जाऊन बसला. कोण ओशोच्या आश्रम मध्ये जात होतं माहितीये? विनोद खन्ना. विनोद खन्ना. खन्ना ओशोच्या आश्रम मध्ये गेला की इथे येणार. तो पिक्चर मध्ये असेल तर इथे येणार. ओके, त्यानं केबीसी कशात येणार, बच्चनची शो इथे ऑफ येणार. कसं नाही, केबीसी हो. कंपनी 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 त्याची. बिझनेस इज हिअर, हे समजून घ्या. बिझनेस इथं आहे. जिथं दाखवलं जातं तिथं हेट्रो आहे. पण केबीसी हळूहळू ते दाखवलं लक्षात नाही येईल. जात आहे का? हा, केबीसी दाखवलं नाही जात आहे का? केबीसी म्हणजे कंपनी, त्याची कंपनी होती ना काहीतरी. कौन कोण बने सॉरी करोडपती? कौन बनेगा करोडपती बद्दल नाही बोलत. त्याची काही जी कंपनी होती जी इप्का डुबली. इप्का म्हणताय का त्याच्या भावाची कंपनी? हा, इप्का दॅट कंपनी अमिताभ बच्चनची कंपनी बुडाली, ती त्याची एक वेगळेच नाव होतं त्याचं, पण ती बुडाली आता. ABCL एबीसीएल काय तर होतं सर, अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड असं. ABCL. हा. ओके. दॅट इज हिअर आहे ना. ओके, सिंपल मला काय सांगायचं आहे, तुम्ही ते जाऊ दे, अमिताभ बच्चन वगैरे जाऊ दे बाजूला. आपण काय करूया, आपण आता तुम्ही जर हा क्लास अटेंड करताय म्हणजे कोणत्या डायमेन्शनला आहात तुम्ही, स्पिरिच्युअल अँड सोशल. ओके, बरोबर. तुम्ही हा. जर एखादं सोशल का नाटक, आहे? हे सॉरी सर, पण हे सोशल का आहे आपण अटेंड करतोय हे? आपण नाही सोशल ऍक्टिव्हिटीज आता तुम्ही अटेंड करताय ते स्पिरिच्युअल साठी करताय. पण ज्याला तुम्ही हे स्प्रेडिंग कराल, स्प्रेडिंग पुढे जाऊन कराल कधी, तर दॅट इज सोशल. द सोशल. Spiritual, now how is it the only intention behind that is spiritual advancement in those who are inclined to learn? स्पिरिच्युअल तर आहेच, पण तिथं ठीक आहे, तुम्हाला न्यूट्रो स्माइल लाईफ फाउंडेशनचे प्रोजेक्ट सांगतो म्हणजे तुम्ही डिसाईड करा. देर आर 4 प्रोजेक्ट्स. बरं. वन इज द स्माइल बर्थ, सेकंड इज द स्माइल लाईफ. Okay, then third is the smile education for the students education, and the last is the last moment with the smile spirit. आता लास्ट मोमेंट इज विथ द स्माइल स्पिरिट कुठे येईल, इथं येईल. ओके. ओके हम्म. ओके, स्माइल बर्थ कुठे येईल, स्माइल बर्थ कुठे येईल, हेटेरो मध्ये इथं येईल. न्यूट्रो न्यूट्रो मध्ये पण येईल किंवा हेट्रो मध्ये पण येईल. आपल्याला त्याला एंट्री करायची ह्या दुनियेमध्ये. ओके, स्माइल बर्थ आहे ना. स्माइल एज्युकेशन कुठे येईल, इथे येईल. ओके ओके ओके, समज. So it's actually total. ओके, ठीक आहे. इथं सगळे बिझनेसमॅन, बँका, जिथं कलेक्शन केलं जातं ते इथं होमोमध्ये येतं. फायनान्स, होमो कॅरेक्टरिस्टिक्सचा व्यक्ती चांगला कॅशियर बनू शकतो, फायनान्स चांगलं बॅलन्स करू शकतो. होमो करिअर मध्ये पण चूज करू शकता. एखाद्याचा होमो कॉन्शियसनेस असेल तर त्याला करिअर कोणतं चूज करायला सांगायचं, दिस कॅश म्हणजे बँकिंग क्षेत्र वगैरे चांगलं काम करू शकतो. आणि एखादा शिक्षकांसाठी कुठलं पाहिजे सर, शिक्षकाला? न्यूट्रो दे शुड बी न्यूट्रो. डॉक्टर शुड बी न्यूट्रो. जे नोबेल प्रोफेशन्स आहेत ते सगळे इथे येतात. सगळे अधिकारी इथं असले पाहिजेत, न्यूट्रो असले पाहिजे, न्यूट्रो कॉन्शियस असले पाहिजे. म्हणजे सगळेच न्यूट्रो कॉन्शियस पाहिजेत, पण तिथं काहीतरी हेट्रोची कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजे ना. मार्केटिंग वाल्याकडे हेट्रो कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजे. तो बोललाच नाही, तो काही नाही होणार आहे. हेट्रो कॅरेक्टरिस्टिक पाहिजे त्याच्यात. इट्स गुड कॅरेक्टरिस्टिक्स ना.
सांगायला पाहिजे, स्पीकअप केलं पाहिजे. हा, लिटरली मला कालचा एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला. बघा, म्हणजे मला सुद्धा आश्चर्य वाटलं. काल परत एक रील्स बनवायचे होते आपल्याला स्माईल बर्थवर. तर रील्स 1 मिनिटाची असते ना, आता ते 1 मिनिटात रील्स कशा बनवायच्या मला प्रश्न पडला. हा विषय तर इतका गहन आहे ना, आता काय 1 मिनिटात सांगायचं. बरोबर. त्यांनी मला ट्रेनिंग केलं, आणि शेवटचं वाक्य होतं, अधिक संपर्कासाठी, बघा किती सोपं वाक्य, अधिक संपर्कासाठी दिलेल्या नंबरवर काय बरं कॉन्टॅक्ट करा. ते 4 वेळा मी बोललो, ते 4 वेळा चुकलं. म्हणजे माय सोल इज नॉट रेडी टू से दॅट सेंटेन्स. मी त्यांना शेवटी म्हटलं, तुम्हाला काय लिहायचं ते खाली द्या, माझ्याकडनं काही नाही होणार. इथं प्रोफेसरांचं वाक्य मला आठवतंय की इफ यू आर दॅट कॉन्शियसनेस लेवल, देन तुम्ही सोल डायमेन्शनला असाल तर तुम्ही नाही करू शकत, तुम्हाला सपोर्टच नाही करत सिस्टम. 4 मार्केटिंग वेळा आहे. हा. मार्केटिंग. आणि माझं इंटेन्शन पहिल्यापासून क्लिअर आहे, मार्केटिंग नाही आहे, फक्त आपल्याला प्रोव्हाइड करायचंय. ज्यांना यायचंय ते येतील, नाही यायचंय ते जातील. पण ते ऍक्च्युली नाही परवडण्यासारखं, त्याचं कॉस्टिंग भरपूर आहेत सगळे. ओके, शूटिंग करणं आणि ते करणं, नाही त्यामुळे येणं नाही, गरजेचं त्याच्यापेक्षा आहे. सुद्धा सर म्हणजे हा चांगला विचार समाजामध्ये स्प्रेड व्हायला पाहिजे, ह्या हेतू आहेच ना. हा, तो हेतू आहे, तो आपण हेतू म्हणून ठेवू मग देऊ. तिथे एक मला सांगायचं आहे, टीमची गरज असते मे बी, की हा, टीमची बरोबर. हा. न्यूट्रो कॉन्शियसनेसनी त्यांचं काम करायचं, पण त्याच टीम मध्ये हेटेरो कॉन्शियसनेस असलेला असणार त्यांनी सोशल मीडिया बघायचं. हा, तर मला ते खरंच लिटरली मला आश्चर्य वाटलं. मी एवढं सगळं बोलू शकतो, एवढं सगळं करू शकतो. ती मुलं पण म्हणाली, सर हे असं कसं काय बरं, तुम्हाला हे वाक्य का बोलता येणार झाले. त्यांना पण प्रश्न पडला, हे वाक्य का तुम्ही बोलू शकत नाहीये. ते 4 वेळा चुकलं माझं वाक्य. म्हटलं ठीक आहे, सोडून द्या, बहुतेक ते माय सोल पार्टिकल्स आर नॉट रेडी टू, आता तर सध्या नाही. आणि ते मला नाहीच आवडत. ते नाही, तुम्ही हे दिलेल्या बटनावर लिंक करा आणि मला जॉईन व्हा, नाहीच, ते बुद्धीलाच पटत नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन मध्ये देऊ शकतो आपण. तर सिंपल मला हे सांगायचंय काय, की याच्यातनं उदाहरण, मी हे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस का सांगतो. आपण तिथे खूप मोठ्या ह्याच्यात लिहून ठेवा, स्माईल मेडिटेटर ना कोणाला फसवू शकतो, ना त्याला कोण फसवू शकतो, व्यवहारात सुद्धा. म्हणून स्माईल कॉन्शियसनेस फार महत्वाचा. तो एखाद्याला फसवतो म्हटला, फसवतो म्हणजे हे काही फसवणं नव्हतं, पण एक रेफरन्स देतोय. त्याला जर वाटलं, म्हणजे आसक्ती वाटली, फसवणं म्हणजे आसक्ती, हे घ्यावं बाबा याच्याकडनं, तर नाही घेऊ शकत. आणि त्याच्याकडनं कोण काढून घेण्याचा प्रयत्न केला तरी नाही कोण काढून घेऊ शकत. एनिथिंग, एनी मटेरियलिस्टिक थिंग किंवा काही. सो दॅट इज द थिंग. हा, म्हणजे तुम्ही जर आता ते स्वामी नोचूर त्यांचे व्हिडिओज ऐकले असतील युट्यूबवर, रमणा महर्षींबरोबर, म्हणजे त्यांचे डिसायपल आहेत ते, आणि स्वामी नोचूर हॅज बिकम अ ह्यूज सेलिब्रिटी नाव. इतके म्हणजे कळतच नाही. ऐकता ऐकता रडत असतो, ऐकता ऐकता थांबतो, त्याच्यावर 10 मिनिटं की काय आहे. म्हणजे केवळ ते अद्वैत वेदांत आहे आणि तो माझा काही हे नाही, पण इतकं सरळ, इतकं सोपं आणि इतकं परत एकदा नाव सांगा मॅडम, कोणाचं? स्वामी नोचूर. युट्यूबवर आहेत. हा, त्यांचे भागवतमचे पण माझ्याकडे लिंक असेल. खूपच म्हणजे खूपच वेगळ्या लेव्हलचे, इंटेलेक्च्युअल लेव्हलचे आहेत ते. आणि म्हणजे अवाक होऊन जातो आपण, की कसं समजणार आहे ह्याचं 1% तरी आपल्यामध्ये समजणं, तर म्हणजे समजणं वेगळ्या लेव्हलला आहे, ते आपल्याला त्याला कसं एक इम्प्लिमेंट करायचं. सोपा पर्याय सांगू का? हम्म. सोपा पर्याय सांगू का? हम्म. म्हणजे मी जे प्रॅक्टिस करतो ते, हम्म. समोर दिसतंय ना, ते ऍक्शन मध्ये करा. ओके, भले चुकलं तर चुकू दे,
थोडा वेळ ऍक्शन करा. चुकल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं की आपलं गणित चुकलं. बट स्माइल कॉन्शियसनेसनी करा. थोडंसं शांत बसा, पॉज घ्या आणि तुम्ही प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन करा. कारण कधी कधी काय होतं सांगतो, म्हणजे जनरलाइज बोलतोय मी हे, म्हणजे मला जे अनुभव आलेले आहेत ते, कधी कधी ज्ञान आपल्याला इतकं होतं की कधी कधी आपलं माइंड कन्फ्यूज व्हायला चालू होतं. बरोबर. त्यापेक्षा बेटर वे, आणि हे पंकज सरांचं वाक्य आहे, डू द ऍक्शन्स. अँड ही इज चुकू दे, ऍक्शन ओरिएंटेड. हा. पण चुकलं तरी चालेल, पण ऍक्शन केलात ना तर तुम्हाला समजतं आणि सिस्टम तुम्हाला सांभाळून पण घेते. तुम्हाला सांगते की थांब, इथं नको जाऊस, हे कर, हे करू नकोस. हा सोल गायडन्स आपोआपच येतो, त्याला फार डोकं नाही लावावं लागत. त्यामुळं 20, 21, 22ला आपण ताईचीच करणार आहे. शिकवणारच नाही याच्यात, ताईचीच करायची. ओके, त्यांचं सर ताईची माझ्याकडे आहेत ना, बघा ना कसं हे आहेत की इफ इट इज ऑल इल्युजन वाय बॉदर अट ऑल. त्याच्यावर 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे. आर आर थॉट्स ऑल्सो प्रीडेस्टिन्ड, त्याच्यावर 15 मिनिटाचा व्हिडिओ आहे. हाऊ टू अंडरस्टँड द मंत्रा, नॉट एबल टू वेक अप ॲट 4 AM टू डू साधना. Is not a loving family like atmosphere needed for spiritual life? Is everything only a thought? म्हणजे इतके सिम्पल आणि प्रश्न उत्तर असतात. कोणी प्रश्न हे केलेले असतात आणि कॉन्शियसनेस आणि प्राण त्याचं रिलेशन खूप अप्रतिम आहेत. खूप ऐका सगळ्यांनी, बाकीच्यांनी. अप्रतिम आहेत. ओके ओके. सो सोशल लाईफ कुठे येणार आहे? इथं. आता दंगल आणि वॉर जे चालू आहे त्याचा परिणाम इथं येतं ते. राईट्स इथं येत. जातीय दंगली इथे येत. जातीय दंगली इथे. युद्ध, कसं म्हणजे युद्ध इथं येणार. न्यूट्रो मध्ये ऍक्च्युली न्यूट्रो मध्ये नाही येणार आहे ते हेट्रो मध्ये येणार. हेट्रो मध्ये येणार. वॉर इज द हेट्रो. इंटरनॅशनल वॉर इज द हेट्रो. मग जातीय दंगल न्यूट्रो का? जातीय दंगल या रेफरन्सने केलं जातं की जात आणि धर्म थोडस स्पिरिच्युअलिटीशी कनेक्टेड आहे ना. रिलिजन्स इथे येतात. दे आर unaware about their true consciousness of that religion. Okay. It's a religious war ना. रिलिजियस वॉर. ऍक्च्युली आता जो वॉर चालू आहे तो तुम्हाला माहिती आहे का कशासाठी चालू आहे? शिया सुन्नी, मुसलमानांच्या 2 पंथामधला आहे ते जास्त. नाही, त्याच्यात बरेच आहेत. पेट्रोल पण आहे. मेन पेट्रोल ऑइल हे Oil, त्याचं काय आहे. हा. नाही, त्याच्यात नाही आहे. तुम्ही त्याच्यावर अभ्यास करा व्यवस्थित. That war is for the ख्रिश्चनिझम डॉमिनन्सी आणि त्यावर आहे. पण ठीक आहे, आपण त्याच्यात नको जायला. आपल्या स्माइलच्या दृष्टीने ऑल रिलिजन्स आर स्माइलिंग. ऑल रिलिजन्स आर स्माइलिंग. ओके, दॅट इज नॉट द स्माइल क्रायटेरिया. रिलिजन कोणता आहे काही संबंध नाही. ओके, रिलिजन इज द जस्ट इन्स्ट्रुमेंट टू रिअलाइज द ट्रू सेल्फ. रिलिजन जे प्रॅक्टिसेस आहेत, रिलिजन प्रॅक्टिसेस आहेत, दॅट आर ऑल्सो द प्रॅक्टिसेस. पण ते कर्मकांड आहे, ज्ञानकांड नाही आहे. ज्ञानकांडाकडे जायला. ओके, सो आपण त्याच्यात नको जायला. ओके, दॅट्स नॉट द स्माइल कॉन्शियसनेस. त्याच्यावर मी बोलेन, त्याच्यावर आत्ता नाही बोलणार आहे, पण वेळ आल्यानंतर. व्हाय टू वेस्ट आवर स्माइल एनर्जी ऑन दॅट थिंग. ओके, आपण फक्त काय करू शकतो, त्यांना स्माइल विजडम देऊ शकतो. सो दिस इज द सोशल लाईफ. ओके,
काय काय हे फार महत्वाचं आहे बरं का. ह्याच्यानुसार तुम्ही जर चूज केलात पर्सनल लाईफ, फॅमिली लाईफ, स्पिरिच्युअल लाईफ, सोशल लाईफ. ओके. ज्यादा ज्यादा डायरेक्ट इम्पॅक्ट कशाचा होतो? पर्सनल लाईफ आणि फॅमिली लाईफ. ओके. पर्सनल लाईफ आणि फॅमिली लाईफ. ओके. असं कधी कधी होऊ शकतं का जो माणूस पर्सनल म्हणजे फॅमिली लाईफ मध्ये मागे आहे पण सोशल लाईफ मध्ये म्हणजे जास्त चांगलं करणार आहे किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये बाळ किंवा उलट गंगाधर किंवा काही उलट त्याच्या सोशल लाईफ मध्ये तो चांगला नसेल पण फॅमिली लाईफ मध्ये म्हणजे तो थोडी नाही, इम्बॅलन्सच म्हणायचा. होऊ महात्मा शकतो गांधी, बॅलन्स बाळ आहे. गंगाधर पण टिळक. पण एक लक्षात घ्या, सगळ्यात पहिला लिहून ठेवा तिथं, सा- ज्याचं स्पिरिच्युअल कॉन्शियसनेस क्लिअर आहे, म्हणजे सेल्फ इंटरनल लाईफ क्लिअर आहे, ज्याला मी म्हणतो की खुंटा स्पिरिच्युअल लाईफ. ताईची मध्ये मी शिकवलंय बघा बऱ्याच जणांना, तुमचा एक पाय फिक्स असला पाहिजे, दॅट इज युअर स्पिरिच्युअल लाईफ, आणि बाकी मग दुसरा पाय फिरणार. मी शिकवेन कधीतरी. कारण बरं ठीक आहे, स्पिरिच्युअल लाईफ शुड बी फिक्स्ड, देन पर्सनल लाईफ, फॅमिली लाईफ, सोशल लाईफ. ते स्पिरिच्युअल लाईफ डिस्प्लेस न होता तुम्हाला ह्यामध्ये फिरायचं. ओके. जर स्पिरिच्युअल लाईफ डिस्प्लेस झाली तर तुमची पर्सनल लाईफ बिघडणार आहे, फॅमिली लाईफ बिघडणार आहे आणि सोशल लाईफ बिघडणार. आता जे आपण सिनेरिओ बघतोय, interns are there in my room side ना, ते पण राहतात. मला आठवतंय की आम्ही पण कॉलेजमध्ये असताना आम्हाला पण असे काही कोणतं रागवायचं. मी ऍक्च्युली रागवत नाही त्यांना, फक्त गाईड करतोय. ओके, इट्स गुड. स्पिरिच्युअल लाईफ इज द बेस, फॅमिली लाईफ, पर्सनल लाईफ. हे बघा, ज्याची स्पिरिच्युअल लाईफ व्यवस्थित आहे त्याची पर्सनल लाईफ व्यवस्थितच असणार आहे, त्यात डाऊटच नाही. ओके. पर्सनल लाईफ म्हणजे जॉब, करिअर सगळंच असणारच आहे, तर प्लस मायनस होणार आहे. असं काही नाही म्हणणार की प्रत्येक गोष्ट सुखातच होईल, सुख दुःख येणार आहे, पण ही विल हँडल ऍट हिज ओन लेवल, हिज ऑर हर ओन लेवल. तिथं बाकीची फार फार तर हेल्प घेईल कुणाची तरी, पण तो हँडल करेल. ओके. फॅमिली लाईफ कशी असेल? जिथं स्पिरिच्युअल बेस आहे तिथं फॅमिली लाईफ क्लिअरच असणार आहे, फॅमिली रिलेशन्स बॅलन्स्ड असणार आहे. ओके. म्हणून तर स्माईल हाऊस कन्सेप्ट दिलेला. आणि जिथं फॅमिली लाईफ आहे, फॅमिली पासूनच सोसायटी बनते ना. सोशल लाईफ बनते कशापासून? अनेक कुटुंब व्यवस्था एकत्र येऊन सोसायटी बनते. अनेक एक कुटुंब कशाने बनतं? बरेच इंडिव्हिज्युअल्स एकत्र येऊन एक कुटुंब बनतं. आणि हा इंडिव्हिज्युअलचा बेस कोण आहे? स्पिरिट इज देअर, कॉन्शियसनेस इज देअर. इफ कॉन्शियसनेस इज क्लिअर, देन नॅचरली दॅट हॅपन्स. म्हणून आता जर जगाला काय पाहिजे, काय पाहिजे जगाला आता सध्या? जगाला पाहिजे ते सत्य ज्ञान, रिअलायझेशन, सेल्फचं रिअलायझेशन. जर खरंच प्रत्येक व्यक्ती सेल्फ रिअलायझेशन कडे गेला तर आपोआपच बऱ्याच गोष्टी बॅलन्स होणार. ऍटलिस्ट प्रत्येक व्यक्ती नाही, पण जे त्या त्या डायमेन्शनला काम करणारी लोक आहेत. ओके. आज आहे ना, म्हणून भारताकडे एक वेगळ्या डायमेन्शनला बघितलं जातं. भारताकडे जो बघितलं जाते, डझंट मॅटर, मी पॉलिटिक्स मध्ये जात नाही कोण काय कसं आहे, पण नाऊ द भारत इज रिप्रेझेंटिंग व्हिच रोल? हेट्रो रोल, होमो रोल, न्यूट्रो रोल, काय कनेक्टिंग न्यूट्रो रोल? कनेक्टिंग न्यूट्रोसन. न्यूट्रो. It is totally on the न्यूट्रो ऍक्सिस. न्यूट्रो स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड आहे, न्यूट्रो ऍक्सिस वर काम चालू आहे. शांत, संयम, डिसिजन्स अकॉर्डिंग टू द सिच्युएशन, दॅट इज द कनेक्टिंग न्यूट्रो ऍक्सिस. हेट्रो स्टाईल असतं तर चला युद्ध करायला चान्स मिळालाय, मारा उडी. काय झालं असतं? आता 25 किती दिवसाने गॅस मिळालाय? मिळणार आहे अंदाजे 25-30 दिवसांनी तरी मिळणार आहे.
तर खायलाच मिळालं नसतं. युद्ध इतकं सोपं नाही आहे. लोकांना वाटतं चला युद्ध करा आणि हे करा, असं नाही आहे. खूप डीप लेवलला त्या गोष्टी आहेत. त्यामुळे पहिला इंटरनल सेल्फ शुड बी, इथं लिहा स्पिरिच्युअल लाईफ शुड बी बॅलन्स्ड. प्रत्येकाची स्पिरिच्युअल लाईफ, इथं परत मी क्लिअर करतोय, स्पिरिच्युअल लाईफ म्हणजे कर्मकांड नव्हे, सेल्फ रिअलायझेशनची प्रोसेस. बरोबर. सेल्फ रिअलाइज, स्वतःला ओळखणं आणि स्वतःचं जीवन कसं समृद्ध करता येईल आणि स्वतःसोबत आजूबाजूचं जीवन कसं समृद्ध करता येईल, दॅट इज द स्पिरिच्युअल. मग स्वतः म्हणजे कोण? आपलं शरीर, आपलं मन, आपलं ऊर्जामय शरीर आणि आपलं सोल. नाही इथं ग्रंथाचं पाठन भरपूर आहे, ग्रंथ भरपूर पाठ झालेले आहेत, पांडित्य आलेलं आहे, आणि शरीराला बसता येत नाही अकॉर्डिंग टू दॅट एज म्हणतोय. ओके, 90व्या वर्षी शरीराला बसता येत नाही, मी समजून घेऊ शकतो. ओके, रेस्ट्रिक्शन, बॉडी रेस्ट्रिक्शन. पण वयाच्या 50व्या वर्षी सगळं पाठ आहे, सगळं तत्वज्ञान आहे, आणि 10 गोळ्या रोज रोज 10 गोळ्या चालू आहे, बीपीची चालू आहे, शुगरची चालू आहे. दॅट डझंट, दिस इज नॉट द स्पिरिच्युअलिटी. स्पिरिच्युअलिटी इज क्लिअर. ठीक आहे, आजार होऊ शकतो, इग्नोरन्समुळे होऊ शकतो, मी म्हणत नाही आजार होणार नाही, पण दॅट शुड बी हील्ड. टेक द सपोर्ट. ॲलोपॅथी असेल, आयुर्वेद असेल, पण ते सपोर्ट घेऊन केलं पाहिजे. ओके, गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे याच्यावर, खूप सुंदर वाक्य आहे. आजारी पडल्यानंतर ठीक आहे, एकदा दोनदा औषधं घ्यावीत, पण सारखं सारखं औषध घेऊन शरीराला सवय न लावावी त्याची. तर त्या शरीराला इतकं कठीण बनवावं की ते म्हणजे आजार तो सहन झाला पाहिजे, सहन करण्याची कॅपॅसिटी वाढवली पाहिजे. हे वाक्य आहे गोंदवलेकर. सो खूप डीप डायमेन्शन. म्हणून जास्त करून मुद्रा मेडिटेशन जास्त कुणाला हेल्पफुल राहतील, जे स्पिरिच्युअल डायमेन्शनला आहेत. तुम्ही सगळेच आहात, सगळेच जण, सगळ्यांचाच डायरेक्शन स्पिरिच्युअल. अगदी शेतात काम करणाऱ्या व्यक्तीपासून ते सगळ्याच, ज्याला माहित नाही आहे अध्यात्म काय आहे, त्याचा पण डायरेक्शन तिकडेच आहे, फक्त त्याला माहित नाही आहे, त्याला आणणं गरजेचं. ओके, ठीक आहे. अजून काय सेवा? ऍक्च्युली सेवाच आहे मुलांना का? अं, मला सध्या एका क्लासला गायडन्स करायला बोलवलंय. तर ओके, हा 12वीच्या बायोलॉजीच्या कशा नीट्स 12वी बायोचे. तर त्यांना मी म्हटलं तुम्हाला परीक्षेच्या आधी मुद्रा येस येस, डेफिनेटली. हा सांगेन मी. मुलं ती म्हणजे फारच एक्साइट झाली, आजच सांगा म्हटलं, थांबा आधी माझं शिकवून होऊ दे, मग तुम्हाला सांगते मी, आधी तुम्ही प्रिपरेशन करा चांगली. तर तुम्ही कोणती ठरवली मुद्रा द्यायची त्यांना? हा, तर मी ठरवली नाही, मी आता ते वाचून अभ्यास करून त्यांना सांगणार होते. मी कुठेतरी लिहून ठेवली आहे ती. तर आता तुमच्या समोर रेडीमेड उत्तर मला मिळालं तर बरं होईल. आता त्यांचं काय चालू आहे, कोणता पिरियड आहे? हा, त्यांची 12वीची बोर्डाची एक्झाम झाली आणि ते नीटसाठी Exam प्रिपरेशन. चालू आहे. हा, So you can suggest them the homo and neuto. लेफ्ट हँड, समजा जे राईट हँडेड असतील त्यांना होमो आणि न्यूटो द्या. हा, ओके, आणि राईट हँडनं ते पेपर लिहून दे ड्युरिंग 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 एक्झाम टाइम. होमो आणि न्यूटो तुम्ही आता करंगळी लावली सर. होमो आणि न्यूटो, बरोबर. न्यूटो, ओके. होमो आणि न्यूटो, हा, न्यूट्रो नाही. न्यूटो नाही, होमो आणि न्यूटो. आणि ड्युरिंग देअर रेस्टिंग एक्झाम. टाइम हेट्रो ऍड करायचं. हे एक्झाम टाइमला एकच द्यायचे डाव्या हाताची, आणि ड्युरिंग रेस्टिंग टाइम किंवा मेडिटेशन टाइम, म्हणजे त्यांना वेळ असेल ज्याला हे करतायत त्याला रात्री झोपताना ही मुद्रा द्या. होमो इज फॉर द बॅलन्स एक्झाम माइंड. पिरियड, हा, होमो इज फॉर द एक्झाम पिरियड, आणि हा, न्यूटो त्यांनी जे प्रिपरेशन केलेलं आहे ते हा, परत रिकॉल व्हावं, हा. परत रिकॉल व्हावं. दॅट इज द कॉन्शियसनेस. किती छान. पण अशी ह्या लेवलची मुलं ह्या मुद्रा आणि हे असं दे आर रेडी फॉर इट. इट सेल्फ इज
सच मुलं ऍडव्हान्स आहेत आजकाल. नाही, ऍडव्हान्स पेक्षा ना मॅडम मुलं एवढे टेन्शन मध्ये आहेत ना की आपले टीचर काहीतरी आपल्याला उपयोगी सांगतायत, हा दिलासा त्यांना फार महत्वाचा आहे आता. खूप छान. येणारी पिढी खूप ऍडव्हान्स आणि स्माइलिंग असणार आहे. त्या दृष्टीने मी विचार करतोय मुलांच्या. मी एकदा करतोय की जे आता निम्म्यांच्या पुढे आहेत त्यांच्यावर फार काही एनर्जी खर्च करण्यात पॉइंट नाही असं वाटतं मला. म्हणजे कारण आमच्या त्यांचं सारख्या चेष्टेत बोलतोय बरं का, माझ्यासाठी म्हातारे सगळेच कोतारे. महत्वाचे. हम्म. पण ठीक आहे, म्हणजे करायला पाहिजे हे ना. म्हणून तर लास्ट मोमेंट विथ द स्माइल स्पिरिट कन्सेप्ट घेतलाय आपण, असं काही नाही हो बरोबर आहे. निदान म्हातारपणी तरी म्हणजे समाधानी वृत्ती असायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. किरकिर नको. तेच परत प्रकृतीच्या फॉर्म मध्ये येणार आहेत ना, असं आले तर इन द फॉर्म ऑफ प्रकृती. ते आहे ना काय करून सवरून राहिलं आणि मग गंगेला काय मग ह्याला चालले बाकी दिल्ली अजून हज कोणाला काही क्वेश्चन्स, प्रेरणा, बाकीचे सर, विक्रांत सर, तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर? आता बऱ्याच गोष्टी काढल्या सर याच्यावर. कळल्या? ऑल ऑफ यू एन्जॉयड द क्लास माझ्या दृष्टीने. येस सर, सात्विक अहंकारसाठी काय मुद्रा आहे? सात्विक अहंकार बोस्ट मध्ये नाही घेणार ना आपण त्याच्यामध्ये, की बोस्ट मध्ये घेऊ शकतो? आय थिंक आपण बोललोय याच्याबद्दल आधी. सात्विक लिहा तिथं. सात्विकता इज द न्यूट्रो, तामसिकता इज द होमो, and राजसिकता इज द हेट्रो. ओके. सात्विक अहंकार इज द न्यूट्रोचा हेट्रो. न्यूट्रो मध्ये हेट्रो जर वाढला ना, मग दॅट इज द सात्विक अहंकार. ज्ञानाचा अहंकार, करेक्ट. सात्विक ज्ञानाचा अहंकार. इन्फॉर्मेशन आपल्याकडे बऱ्याच वेळेला ज्ञान असतं ना, बऱ्यापैकी स्पेसिफिक ज्ञान म्हणजे इथं आत्मज्ञान किंवा आध्यात्मिक ज्ञान. आणि बाकी राजसिकचा अहंकार म्हणजे तो येतोच, म्हणजे बऱ्याच पद, मी प्रतिष्ठा, केल्याचा. पद, प्रतिष्ठा आणि हेच. तामसिक अहंकार काय असतो? तामसिक अहंकार भिकाऱ्याचं उदाहरण देतात. कुंडलिकर महाराजांची खूप सुंदर उदाहरणं असतात. ते म्हणतात की अहंकार कुणाला नाही आहे. त्यांनी अहंकार नाही शब्द वापरला बरं का, त्यांनी शब्द स्वाभिमान वापरलाय अहंकाराला. ते म्हणतात स्वाभिमान पण नसला पाहिजे. आपण मी अहंकार तुम्हाला सोपं करतोय. काय सांगितले? कुंडलिकर महाराजांचा शब्द स्वाभिमान आहे. त्या भिकाऱ्याला पण इतका स्वाभिमान असतो. ते सुद्धा शून्य व्हायला पाहिजे, मग तुमचं जप अजपाजपकडे जाता येतं. अहम सोडून द्या, अहम तर अस्तित्वाचा प्रश्न आहे. स्वाभिमान, स्वाभिमान म्हणजे मी असलेल्याची जाणीव, असं त्यांना म्हणायचं. दॅट इज द न्यू. पण मग तो तर फरक कसा त्यांचं कळणार सर, की मी असलेल्याची जाणीव जप करताना किंवा गुरुच्या आणि शिष्याच्या नात्यामध्ये तो एक वेगळा हे आहे, पण जर आजूबाजूचे अपमान करत असतील आजूबाजूचे, तर मग तो तो स्वाभिमान गरजेचा आहे त्यालाच ना, म्हटलेलं आहे, पण त्यालाच म्हटलेलं आहे. की तो पण कुंडलिकर नसला म्हणतात, पाहिजे. तो पण शून्य व्हायला पाहिजे. पण म्हणून मग तर मी आपण तर हे डिस्कस केलं की नाही राग मी हा नाही म्हणत, मी नाही म्हणते मी म्हणून टिपिकल सांगितलं गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण. मी गोंदवलेकर त्याच्याबद्दल सर, असं कसं ना, म्हणजे नाही, त्यांना जे सांगायचं आहे की नाही, ती स्टेज थोडीशी पुढे आहे आपल्याला. मी बोलीन त्याच्याबद्दल. तो स्वाभिमान आपोआपच गळून पडतो. त्या कृष्णाचा अपमान झाला की नाही झाला? झाला की किती वेळा झाला? भरपूर वेळा झाला. आणि स्वाभिमानासाठी ज्ञानेश्वर माऊलींचा अपमान किती वेळा झाला?
बापरे, त्यांचं तर खूपच खडतर जातं आयुष्य. मला काय सांगायचं आहे, स्वाभिमान दुसऱ्यावर अन्याय होत असताना आपण आवाज, त्यांनी ह्या सगळ्या लोकांनी दुसऱ्यावर अन्याय होताना आवाज उठवलेला आहे. पण स्वतःवर अन्याय झालाय त्यावेळेला ते शांत राहिलेले आहे. कारण त्यांना माहिती आहे की इट्स अ पार्ट ऑफ युनिव्हर्सल ड्रामा, इट जस्ट हॅपन. ते अज्ञान आहेत म्हणून त्रास देत आहेत. आता तुम्हाला मी हे सजेशन देत नाही, तुम्ही तलवार उचलू शकता तुम्हाला पण त्रास द्यायला लागला तर. सो ते तिथे म्हणजे कधी करायचं कधी नाही हे खूप कन्फ्युजन असतं. आणि तसं आपण बघायला गेलं म्हणजे संत सखूबाई ना, मला वाटतं का संत जनाबाई, म्हणजे जे तिला खूप कष्ट हे केले आणि मग प्रत्यक्ष पांडुरंग येऊन जात हे करायचा. त्यामुळं तुम्हाला ती एक स्थितीच वेगळी आहे. फक्त मी सांगितलं एक संदर्भ आला म्हणून. अहंकार, सात्विक अहंकाराची पॉइंट ही आहे, स्वाभिमान आपण घेऊ त्याच्यावर. पण समर्थ रामदास त्यासाठी स्वामी ते कणखर होते ना, त्यांचा असा हे नव्हता ना. कुठल्याही नाही, पहिला तिथं मोठ्या अक्षरात लिहून ठेवा, कोणत्याही संतांनी स्वतःवर अन्याय झाल्यानंतर कुठलाही आवाज उठवलेला नाही. स्वतःवर अन्याय झाल्यानंतर. दुसऱ्यावर अन्याय झाल्यानंतर त्यांनी शस्त्र हातात घेतलं. कारण ते क्लिअर होते ना, त्यांच्या कॉन्शियसनेस मध्ये क्लिअर होते, हे जस्ट युनिव्हर्सल ड्रामा आहे. त्यांचा कॉन्शियसनेस असा आहे, इव्हन प्रोफेसरांचं पण युनिव्हर्सल ड्रामा ज्यावेळेला त्यांनी एक्सप्लेन केले, दॅट्स द अपॉर्च्युनिटी. ती अपॉर्च्युनिटी म्हणतात ते. ओके. इव्हन अलीकडचे मी ज्यांना कधी त्यांचे बुक्स, खूप अप्रतिम बुक्स आहेत, तुम्हाला वाचायला दिले तर तुम्हाला म्हणजे तुमचं, मी असं काही तुम्हाला हे नाही करत आहे, कमी समजत नाही, तुम्ही खूप आहात, पण ते नाहीच समजणार. साक्षीत्व म्हणून एक बुक आहे, मी बहुतेक मागे दिलं होतं बऱ्याच जणांना, पण ते परत नंतर मी दिलं नाही, कारण ते मला परत आणून दिले लोकांनी. म्हटले सर हे आमच्या काही बुद्धीच्या बाहेरचं आहे, नका देऊ आम्हाला असलं काय, तुमचं आपलं शिकवलंय ते बरं आहे. म्हणून ते बंद केलं मी. नाहीतर मी त्यांना घ्यायला लावायचं ते पुस्तक. ओके. तर स्वामी संगमनाथ म्हणून आहेत, आमच्या इथले जवळचे आहेत. इज वेल क्वालिफाईड आणि पूर्ण संन्यास धर्मात होते. तर त्यांचा प्रसंग आहे, ते भारत भ्रमंतीवर होते आणि ते आयडेंटिटी लपवायची भारत भ्रमंतीवर असताना, एकटेच फिरायचे. त्यांचे असे अनुभव आहेत की त्यांच्या पुस्तकात आहे, कुणालाही इंटिमेशन नाही, काही नाही. हे बघा किती मेटाफिजिकल कसं काम करतं अशा लोकांच्यासाठी. सकाळी ते 5:30 ला निघायचे, एका म्हणजे कुठेही आयडेंटिटी नाही, फक्त त्यांना प्रवास करायचा होता, म्हणजे सेल्फ स्टडीसाठी. तर एका लेवल नंतर ते बरोबर 11:30 वाजता तिथं तिने ज्या स्पॉटला असतील तिथं अनोळखी माणूस जेवणाचा डबा घेऊन उभा असायचा. बापरे. अनोळखी माणूस, म्हणजे त्यांनी कधीही भेटलेलं नाही, काय नाही. तो असायचा, तो स्वामींच्या हातात द्यायचा. ते तेवढंच एक आहारी होते. ओके. एक आहारी होते ते, आणि तेवढंच. तर त्यांनी एक प्रसंग त्याच्यात वर्णन केला, आणि अचानक त्यांना एक, तिथं जिथं गेले होते त्यांना अचानक एक जुना मित्र भेटला. त्या मित्रानं त्यांना इन्व्हाइट केलं संध्याकाळी जेवायला. मग त्यांनी ठीक आहे, त्यांचे प्रोटोकॉल्स थोडेसे ठेवले, आता असं मित्र. तर मित्र इन्व्हाइट केल्याने ज्यावेळेला ते घराच्या जवळ गेले, तर त्याच्या मिसेसनं, हे अलीकडची घटना आहे बरं का, त्यांचा देहावसान परवाच झालेला आहे. ओके. तर त्यांच्या मिसेसनं, त्या मित्राच्या मिसेसनं त्यांना बघितलं आणि जोरात दार धडकून लावलं. काय केलं हा किती अपमान. हो. बंद, क्लोज, यू आर नॉट, यू हॅव अलाउड टू नो एंटर. एंट्री. तर त्यांचं वाक्य त्याच्यासाठी लिहिलेलं आहे, बरं झालं मी माझे प्रोटोकॉल, म्हणजे माझं जे उपवासाचा नियम आहे तो तोडून त्याच्या घरी जेवायला गेलो, माझा उपवास भगवंतानं करून घेतला. ही विचारसरणी असते. आपल्यासारखं असतं तर मी एवढा मोठा स्वामी आहे, मी एवढा ज्ञानी आहे, आणि यांच्या घरी चाललो होतो, यांच्यावर उपकार होणार होते, माझ्याकडनं काहीतरी घडणार होतं यांच्या बाबतीत.
लक्षात आलं? ही थिंकिंग प्रोसेस आहे. थँक्स टू त्यांचा मित्र ज्याला दुसऱ्या दिवशी भेटायला गेला, त्यांनी फक्त सांगितले, नाही तू काहीच विचार करू नकोस, मला कोणत्याही गोष्टीचा रागही नाहीये आणि तुझ्याबद्दल काहीही नाही. ठीक आहे, तुझं जीवन तू व्यवस्थित जगू दे. हे ह्या लेवलला असतं. त्यामुळं स्वाभिमान आणि अपमान ह्याच्यामध्ये आता आपण नको जायला. आपण तुम्हाला त्याच्यासाठी साचीला यावं लागेल, सोल मेडिटेशनसाठी. ज्याला तुमचं सोल पूर्णपणे ओपन होईल, देन नॅचरली आपोआप डिझॉल्व्ह व्हायला चालू. ओके. ठीक आहे. उद्या एक दिवस आपण क्लास घेऊया. अजून काही क्वेश्चन्स असतील तर काढून ठेवा. बाकी बऱ्यापैकी शिकवून झालंय. 8 दिवस व्यवस्थित परत त्याच्यावर चिंतन करा, मनन करा. मला वाटतंय 20, 21, 22, 23 तारखेला आपण एक एक रिव्हिजन घेऊया. काय काय घेतलंय ते आपण, म्हणजे तुम्हाला मग 20, 21, 22 ना, 23 तारखेला आपण एक रिवाइज करूया. उद्या एक दिवस क्लास आणि 23 तारखेला review. आता फक्त हे कसे वापरणार तुम्ही, मुद्राज कशा वापरणार, मेडिटेशन कसे वापरणार, सिंपल आहे. इतकं आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. यू हॅव टू प्रॅक्टिकली यूज. तुम्ही एक थोडेसे चार्ट बनवून ठेवा बॉडीसाठी, माइंडसाठी, आणि एकदा तुमच्या मेमरीमध्ये फिक्स झालं की कोणता पॉइंट आहे, काय आहे, तर टच करा. तुम्हाला आता समजा हेडेक व्हायला लागलं तर तो पॉइंट टच करा. तुम्हाला असं वाटलं इमोशन्स, अरे आता मला रडावंसं वाटतंय, यू हॅव टू चूज द ॲगोनी इमोशन. तुम्हाला अँगर वाटतो तर हे ट्रूथ, हे तुम्ही अप्लाय करा. मग तुम्हाला ते समजेल, अरे हा इट्स वर्किंग. म्हणजे ह्या गोष्टीवर मी असा रिॲक्ट झालो असतो, तो असा नाही रिॲक्ट होत, मी असा रिॲक्ट होतो. हे तुम्हाला प्रॅक्टिकली अप्लाय करा. प्रॅक्टिकली अप्लाय केला, पुढच्या 3 महिन्यात बऱ्याच गोष्टींमध्ये तुमच्या चेंज असेल. आणि अध्यात्माचा जो मार्ग आहे, तुम्हाला जे खरं जीवनाचा आनंद घ्यायचा आहे, ते सोपं होऊन जाईल. इतकं सुंदर आणि ब्युटिफुल, एकदम सिम्पलेस्ट वेनं प्रोफेसरांनी करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी. वी हॅव टू यूज दॅट. ओके. कोणती मुद्रा घेताय? सोशल लाईफचीच घ्या. स्पिरिच्युअल लाईफ आणि सोशल लाईफ. एका हातामध्ये स्पिरिच्युअल लाईफ घ्या, दुसऱ्या हातामध्ये सोशल. मंत्र कोणता येणार? ई घेऊ शकताय किंवा ई घेऊ शकता. जस्ट